महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं पुणे महापालिकेकडून प्रारूप प्रभाग रचना अर्थात प्रभाग रचना बनवण्याचं काम सुरू आहे। ही प्रारूप प्रभाग रचना सोमवारी नगरविकास खात्याला जी आहे ती दिली जाणार आहे आणि त्याच अनुषंगानं आपण माझ्यासोबत सकाळ समूहाचे पत्रकार ब्रिजमोहन पाटील सर आहेत। सर, आपण बघतोय की आता प्रशासनाकडून प्रभाग रचना बनवण्याचं काम सुरू आहे। सोमवारी ही प्रभाग रचना प्रारूप जी यादी आहे ती नगरविकास विभागाला दिली जाणार। नेमकी ही प्रभाग रचना होते कशी? राज्य सरकारकडून निर्णय घेतला जातो की एखादी आपण महापालिकेची निवडणूक घेताना तिथं कितीचा प्रभाग असला पाहिजे। तर सहसा राज्य सरकार जेव्हा भाजपचं सरकार असतं तेव्हा 4ची प्रभाग रचना होते। आत्तापर्यंतच्या 2 निवडणुकांमध्ये लक्षात आलेलं आहे। आणि जेव्हा महाविकास आघाडी असते तेव्हा 2चा प्रभाग किंवा 3चा प्रभाग असतो। तर ह्यावेळेस भाजप मेन सत्तेत आहे, त्यांच्या म्हणण्यानुसार 4चा प्रभाग रचना पुण्यामध्ये होती आहे। साधारणतः ही प्रभाग रचना होत असताना एक त्याचं सूत्र आहे की त्यात लोकसंख्या निश्चित केली जाते। जनगणना जेव्हा होते त्यामध्ये प्रगणक असतात ते निश्चित केले जातात आणि ते सगळं जे गणित जे व्यवस्थित बसून त्याच्यामध्ये ती सगळी लोकसंख्या सर्व प्रभागामध्ये समान कशी होईल ह्याचा विचार करून ही प्रभाग रचना केली जाते। आणि ही प्रभाग रचना करताना त्याची सुरुवात कुठून करावी हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो। तर प्रभाग रचना करतानाही उत्तर पूर्वेतनं सुरुवात होते। उदाहरणार्थ आपण केलं तर लोहगाव, वाघोली, कळस जो भाग आहे त्या भागातनं पहिला प्रभाग असेल आणि अँटी क्लॉकवाईज म्हणतात, म्हणजे घड्याळ जे फिरतं जसं उलटं घड्याळ जसं फिरतं ना तशी ही प्रभाग रचना गोल फिरत येते आणि शहराच्या कुठंतरी ती मध्यभागी संपत असते। म्हणजे उदाहरणार्थ पाहायला गेलं तर आपले जे एकूण आता 165 नगरसेवक असणार आहेत आणि जवळपास साधारणतः 42 प्रभाग होतील। तर हे शेवटचे जे प्रभाग असतील तर ते कुठे असले पाहिजेत, तर त्या उत्तरेकडनं पूर्वेकडनं असं फिरत आल्यानंतर ती दक्षिण पश्चिम हे करत असं गोल फिरत आल्यानंतर परत काही भाग पूर्वेचा येतो आणि दक्षिणेकडं साधारणतः ही प्रभाग रचना मध्यभागी संपते। 2017ची जेव्हा प्रभाग रचना झालेली होती तेव्हा शेवटचा प्रभाग हा अप्पर इंदिरानगर असा हा पर्वती मतदारसंघातला हा भाग होता। तर हे दक्षिणेतला भाग आहे, तर तिथे ही संपलेली होती। अशी ही थोडीशी शास्त्रीय पद्धतीने थोडी अंकमोड गणित सह करून ही प्रभाग रचना केली जाते। त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रभाग किती लोकसंख्येचा असावा, कमीत कमी प्रभाग किती लोकसंख्येचा असावा हे पण निश्चित केलं जातं। आता 2011ची लोकसंख्या गृहीत धरून ही जनगणना केली जाते, कारण की त्यानंतर जनगणना झालेली नाही आहे। त्याच्यामुळं आता पाहायला गेलं तर साधारणतः 75,000चा सगळ्यात कमी लोकसंख्येचा प्रभाग असेल आणि 94,000 लोकसंख्येचा सगळ्यात जास्त लोकसंख्येचा प्रभाग असणार आहे। ह्याचा अर्थ ॲव्हरेज जर आपण काढला तर 82 ते 83,000 लोकसंख्येचा एक प्रभाग असणार आहे, असं याचं चित्र आहे। सर, आपण बघतोय की जर आपण 4 जणांचा जर प्रभाग म्हटला तर एक जण नगरसेवक उरतोय, अर्थात 165 नगरसेवक असणार आहेत आणि त्यामुळे एक जण उरतोय। अशावेळी 3चे प्रभाग किती असू शकतात आणि 4चे प्रभाग किती असू शकतात? ह्याच्यामध्ये कसं आहे, आता तुम्ही असं म्हणताय की एक प्रभाग उडणार, म्हणजे तुम्ही एक थोडक्यात नगरसेवक म्हणजे तुम्ही 40 प्रभाग हे 4चे म्हणजे 160 झाले आणि शेवटचे 5 नगरसेवकांसाठी तुम्ही 5चा प्रभाग होईल असं म्हणताय। पण ही शक्यता मला खूप कमी वाटते, 5चा प्रभाग होणार नाही। तर 39 प्रभाग हे 4 सदस्यांचे होतील, म्हणजे 156 नगरसेवक होतात आणि वर 9 उरतात। तर 3 प्रभाग हे 3चे होतील, कारण की ते सोयीचं पण असतं प्रभाग रचना करताना। 5चा प्रभाग जर म्हणला तर आपण पाहू शकतो ती लोकसंख्या साधारणतः 1,20,000पर्यंत वगैरे जाते आणि एवढा मोठा प्रभाग म्हणजे जवळपास मिनी विधानसभा झाली, तो अर्धा आमदारच तेवढा असतो। तर तसे ती एकंदरीत स्थिती दिसून येईल तुम्हाला। मग ते फार किचकट होतं भौगोलिकदृष्ट्या आणि सगळ्याच गोष्टींनी। त्याच्यामुळे 3चे प्रभाग होतील आणि हे 3चे प्रभाग जे आहे जसं नियमात म्हटलं जातं की प्रभाग हे शेवटचे असले पाहिजेत। जे 3चे प्रभाग होतील 4चे प्रभाग करून घ्या आणि जेव्हा बाकीचे लोकसंख्या उरेल आणि प्रभाग उरतील, आता विषम संख्या आलेली आहे 9, तर त्याच्यामध्ये त्यांना 3 प्रभाग करावे असतील तर ते बरोबर प्रभाग बसतात। तर ते शेवटच्या टप्प्यातले प्रभाग असतील। हा शेवट कुठं करायचा आहे हिच्यातच ही मजा सध्याच्या निवडणुकीत आहे। 3चे प्रभाग कुठले असतील, जसं मागच्या वेळेस म्हटलं की अप्पर इंदिरानगरचा तो भाग होता की तिथे 3चा प्रभाग एक होता। तर आता ह्यावेळेस मात्र स्थिती थोडीशी वेगळी असाही शक्यता व्यक्त केली जाते। काही भाग कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचा असेल, काही पर्वती विधानसभा मतदारसंघाचा असेल, काही कसब्यातला असेल। ह्या 3 मतदारसंघातला जो काही सरस मध्यभागातला भाग आहे तो 3चे प्रभाग होण्याची शक्यता जास्त वर्तवली जात आहे आणि हे 3चे प्रभाग व्हावेत ह्याच भागातले, ह्यासाठी पण बऱ्याच राजकीय घडामोडी सुरू आहेत। सर, आपण बघतोय की ज्यावेळेस प्रभाग रचना होते त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वादविवाद होतो। तशाच पद्धतीचा वादविवाद सध्या महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये दिसतो। खरं तर हे दरवेळेसच आहे, कारण की जो सत्तेत असतो तो स्वतःच्या प्रमाणे प्रभाग रचना करून घ्यायचा प्रयत्न करत असतो। 2022ला जेव्हा महाविकास आघाडीची सत्ता होती तेव्हा 3चा प्रभाग करण्याचा निर्णय घेतलेला होता। तेव्हा त्या प्रभाग रचनेवर महाविकास आघाडीचंच वर्चस्व असतो, कारण की शेवटी सरकार आता तुम्ही बघा, आता महापालिकेने प्रभाग रचना केलेली आहे, ती जाणार कुठे, निवडणूक आयोगाकडे जाणार नाही आहे, तर ती नगरविकास विभागाकडे जाणार आहे। नगरविकास विभाग
राज्य सरकार कोण आहे, तिथे मंत्री कोण आहेत, एकनाथ शिंदे आहेत, म्हणजे हे सगळं व्यवस्थित त्यांना म्हणजे ते सगळं व्यवस्थित करतात असं एक बोललं जातं. तर हे दरवेळेसची आरोप प्रत्यारोप होतात. बरेचदा कसं होतं, आरोप प्रत्यारोप होत असताना पण समोरचे विरोधक कोण आहेत त्यांच्यासाठी पण कधी कधी सोय बघितली जाते. आता आम्ही 2021-24 पण पाहिली की काही महाविकास आघाडीचं असेल तर काही भाजपच्या लोकांचे प्रभाग अतिशय सेफ होते. त्यांना फारसा काही त्यात दगाफटका झाला नव्हता किंवा तिथे किंवा महाविकास आघाडीतल्या लोकांना फारसं त्यांच्या बाजूने काही करता आलं असं ह्या राजकीय कुरघड्या होत असतात आणि हे दरवेळेसचेच आरोप केले जातात. आता तुम्हाला म्हणजे आणि ह्या काळात अफवा पण बऱ्याचशा पसरतात. काल मुख्यमंत्री पुण्यामध्ये होते, ते यशोदावरनं विमानतळाकडे जाता एका मोठ्या व्यक्तीच्या घरी ते जाणार होते. त्याच व्यक्तीच्या घराजवळ आयुक्त नवल किशोर राम यांचा बंगला आहे महापालिकेचा. तर त्या रस्त्यावर अशी अफवा उठली की मुख्यमंत्री आयुक्तांच्या घरी भेटायला गेले. आता मुख्यमंत्री कशाला आयुक्तांच्या घरी भेटायला जात नाही, पण ह्या प्रभाषणा करताना अशा चर्चांना उधाण येत असतं. राजकीय घडामोडी पण असतात. नक्कीच काही जे राजकारणाचे तरबेज लोक असतात ते स्वतःचा प्रभाव टाकून स्वतःला हवी तशी प्रभाषणा करून घ्यायचा प्रयत्न करत असतात. पण हे सगळ्या गोष्टी पडद्याआड घडत असतात. बहुतांश गोष्टी बाहेर येत पण नाहीत. ज्या काही येतात बाहेर ही चर्चा नक्कीच होते. सर, याआधी म्हणजे मला माहिती नाही त्यासाठी विचारतो, याआधी जर पाहिलं तर प्रभाग रचना ज्यावेळेस होते त्यावेळेस निवडणूक आयोगाकडे दिली जाते. याच पहिल्यांदाच असं होतं का की प्रभाग रचनेचा जो प्रारूप आराखडा आहे तो नगरविकास विभागाकडे दिला जातो? कसं असं करतात, जे विरोधक असतात ते म्हणतात निवडणूक आयोगाकडे गेलं पाहिजे. सत्ताधारी म्हणतात की तो जो सत्तेत असतो तो त्याच्यानुसार हे नियम वळवत असतो. म्हणजे हे नगरविकास खात्याकडे जाणं चुकीचं आहे का की इलिगल आहे का, तर तसं नाही. ते राज्य सरकारचे अधिकारी आहेत, ते स्वतःकडे घेऊ शकतात. तर ह्या पद्धतीचा तो राज्य सरकारमध्ये की प्रत्येकजण आपला आपला फायदा बघत असतो, त्याच पद्धतीतला हा एक भाग आहे. सर, दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 32 गावांचा यामध्ये जो आहे तो समावेश केलेला आहे. तिथं कशा पद्धतीची प्रभाग रचना असते? खरं तर 2017ची प्रभाग रचना कायम ठेवावी अशी खूप मागणी होती ह्यावेळेस. पण पुणे महापालिकेत 32 गावं आल्यानंतर त्याच्यामध्ये स्वाभाविकपणे प्रभाग रचनेत बदल होणं अपेक्षित होतंच. आता 32 गावं, आता 165 नगरसेवकांपैकी माझ्या मतानुसार सांगता 110 नगरसेवक जवळपास हे उपनगरांमधून येणार आहेत. उपनगर म्हणजे पुण्याच्या मध्यभागात वस्तीमध्ये खूप 50 नगरसेवक असतील, पण बहुतांश नगर हे उपनगर म्हणजे हडपसर, खडकवासला, कोथरूड, परत वडगाव शेरी ह्या अशा विधानसभा मतदारसंघातनं हे येणार आहेत. आणि ह्याच भागामध्ये हे सगळे समाविष्ट गावं बऱ्यापैकी आहेत. त्याच्यामध्ये विशेषतः सांगायचं तर खडकवासलामध्ये बऱ्यापैकी गावं आहेत, हडपसरमध्ये आहेत, काही पुरंदर आणि शिरूर मतदारसंघातली पण गावं पुणे शहरामध्ये म्हणजे पुणे महापालिकेच्या हद्दीत आहेत. तर ह्या गावामध्ये काय करतात सांगता जवळपास निवडणूक आयोगाच्या ह्याच्यानुसार जवळपास 2,30,000 जवळपास ही लोकसंख्या आहे. तर ही त्या भागातली जी प्रभाग आहेत त्या प्रभागात तेच आत्ता म्हणलं ना की लोकसंख्या निश्चित झालेली आहे. 94,000 मध्ये प्रभाग असला पाहिजे. तर उपनगरांमधली प्रभाग हे मोठे होतील, तिथे प्रभागांची संख्या कदाचित जास्त म्हणजे जास्त असणारच आहे. तेव्हा ह्या गावांमध्ये 10,000 हजाराची ती लोकसंख्या वाटप करून तिथल्या जवळच्या सगळ्या प्रभागामध्ये ही समाविष्ट केली जातील. म्हणजे आधी एका गावामध्ये जास्त त्यांचे ग्रामपंचायत सदस्य असायचे किंवा ते एका गावामध्ये खूप नेतृत्व मिळायचं, तसं आता स्वाभाविक होणार नाही. ते तिथलं नेतृत्व कमी होईल. तिथल्या त्या समाविष्ट गावांमधल्या किती जणांना आता कुठला पक्ष किती उमेदवारी देतो हा पण एक मुद्दा बघण्याचा मुद्दा. सर, तुम्ही अनेक वर्ष महापालिकेचं बीट कव्हर करता. जर आता नुकतं जर पाहिलं तर नवल किशोर राम जे आहेत पुणे महापालिकेचे आयुक्त, त्यांची सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी भेट घेतलेली आहे. आमदारांनी म्हणण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी भेट घेतलेली आहे. महाविकास आघाडीचे जे पुण्याचे पदाधिकारी आहेत त्यांना भेटच दिला गेलेली नाही. त्यांनी भेटीसाठी वेळ मागला होता, त्यांना भेटीसाठी वेळ दिला गेला नाही आहे. यामध्ये काय वाटतं? प्रभाग रचना सुरू असताना अशा राजकीय भेटी जेव्हा होतात, राजकीय लोक जेव्हा अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतात तेव्हा स्वाभाविकपणे त्याला निवडणुकीचा रंग येतो. प्रभाग रचनेत काय होते कशी नक्कीच चर्चा त्यानिमित्तानं होते. पण भाजपच्या आमदारांचंही म्हणजे आणि तिथल्या काही पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की आम्ही हे बजेटमधल्या काही तरतुदींसंदर्भात निधी उपलब्ध होण्यासंदर्भात आयुक्तांची आम्ही वेळ घेतलेली होती. तर आम्ही महापालिका आयुक्तांची काय म्हणजे निवडणुकीच्या संदर्भात प्रभाग रचनेच्या संदर्भात आम्ही काही भेट घेतली असं त्यांचं एकंदरीत म्हणणं आहे. पण आता ते बैठक झाल्यानंतर सहसा प्रेस कॉन्फरन्स पण झाली नाही. म्हणजे चंद्रकांत दादा बोलले नाही, बाकी कोणीही बोललं नाही. सहसा महापालिकेच्या आयुक्तांची भेटल्यानंतर काय झालं वगैरे एक ब्रीफिंग होत असतं. महायुतीमधले जे मित्रपक्ष आहे शिंदेंची शिवसेना, त्यांच्यासुद्धा शहराध्यक्षांना भेटच दिली नाही. ह्या गोष्टी झालेल्या आहेत. त्या दिवशी जेव्हा भाजपचीच मिटिंग झाली तेव्हा शिवसेनेचे शहरप्रमुख नाना भानगिरे हे आयुक्तांच्या केबिनच्या बाहेर बराच वेळ बसले होते. त्यांची शेवटपर्यंत भेट झालेली नाही. अशी ह्या सगळ्या गडबडी निवडणुकीच्या काळात म्हणजे जे
थोडी जरी पॉलिटिकल मुवमेंट जेव्हा होते तेव्हा ह्या सगळ्या अँगलनी त्याचा निवडणुकीशी आणि प्रभाग रचनेशी संबंध जोडून ती चर्चा रंगणार हे स्वाभाविक आहे. आता महाविकास आघाडीचे पण लोकांनी आयुक्तांना भेट घ्यायचा प्रयत्न केला असं त्यांच्याकडनं सांगितलं जातं. आयुक्तांकडनं वेळ दिला जात नाही असं सांगितलं जात आहे. पण ती भेट झालेली नाही आता आणखीन आज पण झालेली नाही. आता तर 2 दिवस पुढची महापालिकेला सुट्टी जेव्हा भेट होईल का माहीत नाही. सोमवारी महापालिका राज्य सरकारला अर्थसंकल्प प्रारूप प्रभाग रचना सादर करणार आहे. त्याच्यामुळं आता त्या भेटी कदाचित भेटतील न भेटतील माहिती नाही. भेटले तर नंतर भेटून पण त्यांचा असा प्रभाग रचनेच्या संदर्भात काय चर्चा होईल त्याला काय त्या अर्थही राहणार नाही त्या चर्चेला. सर, प्रभाग रचना जाहीर झाल्याच्या नंतर जर आपण पाहिलं तर बंडखोरी किंवा इनकमिंग आउटकमिंग हा जो प्रकार आहे तो वाढू शकतो. कसं असतं आता प्रभाग रचना ही पाहता आता प्रारूप प्रभाग रचना आहे त्यात राज्य सरकार बदल करणार, प्रत्येक महापालिकेकडे येणार, त्याच्यावर हरकती सूचना होणार, मग अंतिम प्रभाग रचना राज्य सरकार किंवा निवडणूक आयोग जाहीर करणार. निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर मग त्याच्यामध्ये आरक्षणं काढली जातात. त्याच्यामध्ये ST, SC, OBC ही सगळी आरक्षणं काढली जातात. परत महिला आरक्षणाचा विषय येतो. ही आरक्षणं पडल्यानंतर खरी प्रभाग रचना कशी आहे, कुठल्या प्रभागात कुठलं आरक्षण पडलेलं आहे, कुठली सीट महिलेला गेली आहे, कुठली OBCला गेलेली आहे, हे सगळं पाहिलं जातं. मग त्याच्यानंतर जे इच्छुक असतात तयारी करणारे त्यांची खरी लगबग चालू होते. कारण की जेव्हा त्यांच्या प्रभागात समजा OBCचं आरक्षण पडलेलं असेल काय तर OBCचं आरक्षण पडलं तर ओपनचा नगरसेवक काय करणार. समजा मराठा असेल त्याकडे OBCचं प्रमाणपत्र असेल तर ठीक आहे. तिथं महिलेचं पडलं तर तो मग स्वतःऐवजी पत्नीला उभा करण्याचा प्रयत्न करतो. आणि समजा तो अख्खा प्रभाग रिझर्व झाला तर मग तो दुसऱ्या कुठल्या तरी प्रभागातनं प्रयत्न करतो. ही एक गडबड असते. आता ह्याच्यामध्ये आणखीन एक आहे की युती होणार का, महाविकास आघाडी राहणार का, हा एक विषय आहे. जर युती झाली तर भाजपच्या खूप इच्छुक आहेत, त्यांची अनेक प्रभागात ताकद आहे. तेव्हा मग ते नाराज झाले त्यातले काही जण दुसऱ्या पक्षामध्ये जातील. ही सगळी बंडखोरी वगैरे जी आत्ता ह्या टप्प्यात ही बंडखोरी वगैरे असं काही नाही. प्रत्येकजण आपल्या वैयक्तिक स्तरावर निवडणुकीची तयारी करणं, जनसंपर्क करणं ह्याच्यावर भर देतो आहे. जेव्हा हे आरक्षणं पडतील, युती होणार की नाही हे चित्र जेव्हा स्पष्ट होईल तेव्हा हे बंडखोरी आणि हे सगळं आपल्याला चित्र पाहायलाच नक्कीच मिळणार आहे. सर, जेव्हा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला त्यानंतर कुठेतरी निवडणुकीची लगबग सुरू झालेली असं पाहायला मिळतं. मेमध्ये हा जो आहे तो निकाल आलेला आहे. आणखीन 4 महिने पूर्ण होण्यासाठी आणखीन 2 महिने शिल्लक आहेत. एकंदरीत ही निवडणूक कधी लागू शकते? जसं तुम्ही म्हणताय की आणखी हरकती मागवल्या जातील, सूचना मागवल्या जातील, त्यानंतर आरक्षण पडलं जाईल, हे सगळं म्हणताय. एकंदरीत निवडणूक कधी होऊ शकते महापालिकेची? साधारणतः प्रभाग रचनेचं जे सगळं अंतिम प्रभाग रचना जाहीर होण्याचं जे आहे वेळापत्रक, हे सगळं किती नाही म्हटलं तर 2.5 ते 3 महिने त्याला सहज लागतात. आणि त्याच्यानंतर मग जर जाहीर केलंच की निवडणुकीच्या याच्यानंतर 4-4.5 महिन्यात ही होऊ शकते. पण आता एकंदरीत आपण राज्यभरात पाहतोय तर जिल्हा परिषदेच्या निवडणुका रखडलेल्या आहेत, नगर परिषदेच्या रखडलेल्या आहेत, पंचायत समितीच्या रखडलेल्या आहेत. हे सगळ्या निवडणुका रखडलेल्या असताना आता राज्य सरकारकडनं म्हणजे हे एकाच वेळेस एवढं मनुष्यबळ, एवढ्या EVM शक्यताच नाही की एकाच वेळेस सगळं उपलब्ध होईल तर त्याचं प्लॅनिंग करण्यासाठी असा एक अंदाज सध्या वर्तवला जातो की 2 टप्प्यामध्ये निवडणुका होतील. आधी जिल्हा परिषद, नगर परिषद ह्यांच्या कदाचित निवडणुका होतील, नंतर पुणे म्हणजे राज्यातल्या ज्या महापालिका आहेत त्यांच्या निवडणुका होतील असं सांगितलं जात आहे. पण हा निर्णय पूर्णपणे राज्य सरकारवर आहे. आता राज्य सरकार नेमकं कधी निवडणुका हे पाहायला पाहिजे. पण साधारणतः म्हटलं जातं की पुणे महापालिकेच्या निवडणुका आहे डिसेंबर, जानेवारी ते फेब्रुवारी ह्या 2-3 महिन्याच्या काळात होतील असं सांगितलं जातं. सर, जसं तुम्ही सांगितलं की डिसेंबर किंवा जानेवारी किंवा फेब्रुवारी, जर आपण पाहिलं तर सुप्रीम कोर्टाने जो 4 महिन्याची कालमर्यादा दिलेली आहे त्याचं उल्लंघन करता येऊ शकतं का? ह्याच्यावर सुप्रीम कोर्टाने हे पण सांगितलं जर तुम्हाला जर मुदतवाढ घ्यायची असेल तर योग्य कारण घेऊन तुम्ही आमच्याकडे यावं. तर EVM पुरेसे असणे, मनुष्यबळ ह्या शेवटी निवडणुकीसाठी राबणारी यंत्रणा आहे. जर तीच अपुरी असेल तर निवडणुका गोंधळाच्या वातावरणात किंवा अपुऱ्या यंत्रणेसोबत घेणं शक्य नाही आहे. तर हे कारण राज्य सरकारकडनं कदाचित दाखवलं जाऊ शकतं असं मला वाटतं. मध्ये त्या 1-2 दिवसापूर्वी अशा काही बातम्या पण आलेल्या आहेत की कदाचित सुप्रीम कोर्टामध्ये अपील पण करून मुदतवाढ घेतली जाऊ शकते. तर त्याच्यामुळे हे कदाचित पुढे जाऊ शकतं आणि ते कदाचित मान्य होऊ शकेल. अर्थात सर, खूप खूप धन्यवाद, तुम्ही टॉप न्यूज मराठी संवाद साधला. धन्यवाद. हे होते सकाळ समूहाचे पत्रकार ब्रिजमोहन पाटील यांनी प्रभाग रचना कशा पद्धतीने होते आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होऊ शकतात या बाबतीमध्ये विस्तृत अशी माहिती दिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.